पोस्ट बेड सिलाई मशीन कसे चालवायचे यावरील आमच्या मॅन्युअलमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही या प्रणालीचा योग्य आणि प्रभावीपणे वापर करू शकता याची खात्री करण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर नेऊ। चला मशीनबद्दल माहिती देऊन सुरुवात करूया। काही मुख्य भाग आहेत ज्यांच्याशी तुम्हाला परिचित असणे आवश्यक आहे, जसे की सुई बार, सुई, प्रेसर फूट, थ्रेड स्टंड, चालू बंद स्विच इ। प्रथम सुरक्षा, पोस्ट बेड स्टिचिंग मशीन चालवताना नेहमी गॉगलसारखी योग्य संरक्षण साधने घाला। वाकणे सारख्या कोणत्याही अपूर्णतेसाठी सुई तपासा। सुई बारमध्ये थ्रेड आणि सामग्रीच्या विशिष्टतेनुसार सुई घाला आणि स्क्रू ड्रायव्हर वापरून घट्ट करा। वरचा थ्रेड स्पूल ठेवा आणि थ्रेड गाईडमधून तो घाला। काळजीपूर्वक गाईडमधून पुढे जा। थ्रेड गाईड आणि टेन्शन डिस्कद्वारे थ्रेडचे मार्गदर्शन करा। ते सुरक्षितपणे ठिकाणी असल्याची खात्री करा। शेवटी सुई काळजीपूर्वक थ्रेड करा। धागा कोणत्याही गुंताशिवाय सुरळीत चालेल याची खात्री करा। बॉबिन वाइंडिंग आणि घालणे, बॉबिनला योग्य धाग्याने वळण लावणे। बॉबिन केसमध्ये बॉबिन घाला आणि स्लॉटमधून धागा ओढा।